हॅलो मित्रांनो, कशा आहात? मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, चला तर सुरू करूया. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण नेहमी गोल्डमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे. गोल्डमध्ये कुठे ट्रेड करतो? तर एकतर इंडियन गोल्ड, इंडियन गोल्डमध्ये गोल्ड एम म्हणजे गोल्ड मिनी आणि गोल्ड पेटलमध्ये. आणि दुसरी गोष्ट फोरेक्स मार्केटमध्ये XAUUSD. आता XAUUSD यालाच इंडियन गोल्ड फॉलो करतो. ठीक आहे. आणि आपण फोरेक्स मध्ये ट्रेड करतो. आता इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की इंडियामध्ये फोरेक्स इंडियामध्ये लीगल नाहीये. ओके, हे लीगल नाही. ठीक, पण दुबईवरून जिथे हे लीगल आहे तिथून आपण ते लीगल पद्धतीने लीगल वेने करू शकतो. तिकडे आपल्याला आपलं बिझनेस अकाउंट ओपन करून आपण तिथे ट्रेड करू शकतो. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण कायम गोल्ड मध्येच का ट्रेड करतो? तर माहिती आहे आपल्याला, आता बऱ्याच वेळा आपल्या या विषयावरती बोलून जाते. गोल्डचा ट्रेंड काय आहे? कायम गोल्ड मध्ये काय आहे? अप ट्रेंड आहे. थोडेफार करेक्शन येत असतात. ओके, पण त्याचा ट्रेंड जर हिस्टोरिकल व्ह्यू बघितला, तुम्ही हिस्टोरिकल चार्ट पाहिला, तर तो कायम अप ट्रेंड आहे. लक्षात आलं? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिस्टोरिकल चार्ट प्रमाणे ऍव्हरेज गोल्ड आतापर्यंत 30% डाऊन आहे. याच्यापेक्षा जास्त डाऊन झालेला नाही. जेव्हापासून ग्लोबली गोल्ड ट्रेड व्हायला लागला तेव्हापासून आतापर्यंत गोल्ड ऍव्हरेज 30% डाऊन, याच्यापेक्षा डाऊन नाही. त्यामुळे ही जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, याचाच आपण काय करणार आहे? फायदा करून घेणार आहे. तर तो कसा? आपण नेहमी काय करतो? गोल्ड मध्ये फक्त बाय साइड एंट्री घेतो. ओके, आता ह्याचा ट्रेंड माहिती आहे आपल्याला, अप ट्रेंड आहे. त्यामुळे आपण इथे कुठेही SL लावत नाही. आपण काय करतो? आणि दुसरी गोष्ट, आपण कुठलीही सेल पोझिशन अप ट्रेंड असल्यामुळे ओपन करत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती ऍव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आहे. आपण ऍव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीवर काम करतो. ते कसं करतो ते आपण पुढे बघूया, ते लक्षात घेऊया. ठीक आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या, गोल्ड कायम अप ट्रेंड मध्ये काय आहे? कारण की हा ग्लोबली ट्रेड होतो, सगळ्यात महत्वाचं. आणि प्रत्येक देशाची ताकद, त्याची स्ट्रेंथ काय आहे, ती त्याच्याकडे किती गोल्ड रिझर्व्ह आहे यावर ठरते. त्याच्या करन्सीची व्हॅल्यू, त्याच्याकडे किती गोल्ड रिझर्व्ह आहे याच्यावरती ठरते. त्याच्यामुळे जेव्हा कधी गोल्ड करेक्ट होतं त्यावेळेस तिथे लगेच इन्व्हेस्टर्स येतात, सेंट्रल बँक येतात, मोठमोठ्या सेंट्रल बँक प्रत्येक देशाच्या हे गोल्ड बाय करतात. त्याच्यामुळे परत ते करेक्ट झालेलं गोल्ड अप ट्रेंडला जायला सुरुवात होते. आता एक लक्षात घ्या, स्टॉक मार्केट, उदाहरणार्थ कुठल्याही देशाचं स्टॉक मार्केट, याला एक ऑप्शन असतो प्रत्येक इन्व्हेस्टरला की त्याला त्याची सेफ इन्व्हेस्टमेंट जर त्याची सेव्ह करायची असेल तर तो काय करतो? काही हिस्सा देतात, 10%, 20%, जो काही हिस्सा आहे तो कशामध्ये इन्व्हेस्ट करतो? गोल्डमध्ये. त्याच्यामुळे गोल्डला कायम अप ट्रेंड राहतो, लक्षात घ्या. म्हणून आपण कायम गोल्डमध्ये ट्रेड करतो. तर ओके, चला फास्ट मध्ये आपले रूल्स बघून घेऊ नेहमीप्रमाणे. नंतर मग मी माझा फ्रायडेचा ट्रेड काय होता ते तुम्हाला सांगेल. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे जे काही शिकवतोय ते फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. कुणीही ट्रेड पाहून, ट्रेडची प्राइस पाहून कुणीही ट्रेड करू नका. ओके, हे फक्त एज्युकेशनल म्हणून घ्या. तुम्हाला जर मी शिकवलेली ऍव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आवडली, ही ऍव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही बॅक हिस्ट्री करा. ओके, बॅक हिस्ट्री करा, कमीत कमी 4 वर्षाची करा. हा माझा सल्ला आहे तुम्हाला, कमीत कमी 4 वर्षाची करा. बाकी तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही करा. ओके, तुम्ही 4 वर्षाची केल्यानंतर तुम्हाला याचे रिझल्ट दिसून येतील. हे रिझल्ट तुम्हाला जर पॉझिटिव्ह आले तर तुम्ही काय करा? 3 मंथ्स साठी एक डेमो अकाउंट चालू करा. डेमो अकाउंट तुम्ही इंडियात राहून करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याचे रिझल्ट बघा, त्या डेमो अकाउंटची या स्ट्रॅटर्जीने तुम्हाला ते पॉझिटिव्ह दिसले, मग तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर, जो कोणी असेल तुमचा फायनान्शियल ऍडवायझर, त्याच्याशी बोलून ही स्ट्रॅटर्जी शेअर करा. मी तुम्हाला सांगितलेली शेअर करा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग तुम्ही तुमचे ट्रेड सुरू करू शकता. ओके, लक्षात आलं? तर आता आपण स्ट्रॅटर्जीकडे वळूया. त्याआधी तुम्हाला स्ट्रॅटर्जीचे रूल्स सांगतो. ओके, अगदी सोपे रूल्स आहे, काही अवघड काही नाही. जे आपले रोज व्हिडिओ बघतात त्यांच्या लक्षात येईल, ही गोष्ट मी रोज सांगतोय. ठीक आहे, पहिलं काय, आपण कोणता चार्ट पाहतो? तर आपण XAUSD चा चार्ट पाहतो. ठीक आहे,
तुम्हाला जिथे योग्य वाटेल ट्रेडिंग व्यू, MT4, MT5 अजून काही जे आहेत जिथे XUSD चा चार्ट दिसतो, तुम्हाला जिथे चांगला वाटेल तिथे बघा तुम्ही. दुसरी गोष्ट आपण काय करतो, याची आपण टाइम फ्रेम जी आहे आपली ती आहे 1 हॉवरची, 1 तासाची टाइम फ्रेम. ठीक आहे. तिसरी गोष्ट आपण याला एक इंडिकेटर लावतो. आपला इंडिकेटर आहे 9 EMA. ते मी तुम्हाला चार्टवर गेल्यावर दाखवतो कसं लावायचं ते. तुम्हाला बहुधा हे EMA वगैरे सगळ्यांना माहित असतं, पण एखाद्याला समजा माहित नसेल, नवीनच असेल एकदम, तर त्यांना मी दाखवून देईन. चौथी गोष्ट, आपलं टार्गेट जे आहे ना मित्रांनो, ते फिक्स टार्गेट आहे. आपण फिक्स टार्गेट घेतो आणि ते आपलं $10 आहे. हे कसं घेतो ते मी तुम्हाला पुढे चार्टवर दाखवतो. ठीक आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आपला फंड आणि लॉट साईज. ठीक आहे. आता फंड आणि लॉट साईज मध्ये काय येतं की किमान 5 वेळा आपल्याला ऍव्हरेजिंग करता यावं. ओके. एवढा तरी आपला फंड असला पाहिजे. 5 वेळा तरी आपल्याला ऍव्हरेजिंग करता आलं पाहिजे, एवढा फंड पाहिजे. ओके. त्या फंड प्रमाणे आपण आपली लॉट साईज ठरवायची. आता कोणाचा फंड किती असेल, 10 लाख असेल, 20 लाख असेल, जो काय व्हॉट असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या फंड प्रमाणे तुमची लॉट साईज मॅनेज करायची. ठीक आहे. सहावी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे राहणे डिसिप्लिन मध्ये. हे मी तुम्हाला रोज 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 का सांगतो मित्रांनो, कारण की याच्यातच चुका होतात. अँड कन्सिस्टन्सी. ठीक आहे. ओके. इथे आपला एक टायमिंग पिरियड राहिलं सांगायचं. टायमिंग पिरियड आहे आपला 11:30 AM टू 12:30 PM. ठीक आहे. आपल्याला डिसिप्लिन म्हणजे काय, आपल्याला याच टायमिंग पिरियड मध्ये ट्रेड करायचे. ठीक आहे. 1 हॉवर सांगितलंय तर 1 हॉवरच्या कॅन्डल मध्ये ट्रेड करायचंय. 9 EMA सांगितलंय तर 9 EMA बघायचं आहे. आणि जर सांगितलं आपलं की $10 फिक्स टार्गेट घ्यायचं तर तेवढंच घ्यायचंय. कधी कधी काय होतं माहिती का मित्रांनो, समजा गोल्डचा ट्रेंड चालू आहे कंटिन्युअस, तर आपण जिथे एंट्री घेतो ना, एंट्री सक्सेसफुली अचीव्ह होत जातं, टार्गेट अचीव्ह होत जातं. 1, 2, 3, 4 सलग होतं. मग आपल्याकडे थोडंसं आहे ना ग्रीड येतो. ग्रीड काय म्हणतात, अरे घे कुठेही एंट्री घे, काय नाही होत, टार्गेट अचीव्हच होतंय असं वाटायला लागतं आणि तिथे फसतो. तिथे फसली एंट्री, तिथून जर मार्केट पडायला लागलं तर ते पडण्याची पण त्याची पद्धत खूप हे असते, भरपूर करेक्शन करतं ते करायला लागलं. त्यामुळे आपल्याला ऍव्हरेजिंगला इश्यू येतो, ऍव्हरेजिंगला आपल्याला त्रास होतो, मग अकाउंट वाईप आउट होण्याची भीती असते. म्हणून लक्षात घ्या, डिसिप्लिन मध्ये राहायचं आणि कन्सिस्टन्सी ठेवायची की मी जे करतोय ते रोज 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 मला तेच करतंय. हे जर फॉलो केलं मित्रांनो तर तुम्ही नक्कीच एक प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. ओके. आणि हे जर फॉलो नाही केलं तर हे वरच्या ह्या गोष्टींना कितीही मी तुम्हाला शिकवलं तरी काहीच अर्थ नाही. ओके. लक्षात आलं. तर चला मी तुम्हाला आता चार्टवर नेऊन गोष्टी समजावून सांगतो. जास्त वेळ खात नाही कारण की मला ही तेवढा वेळ मिळत नाही हल्ली व्हिडिओ बनवायला. तर पटकन चार्टवर नेऊन मी तुम्हाला माझ्या परवाच्या एंट्री सांगतो. आता मित्र ते लक्षात घ्या की मी ज्या तुम्हाला सांगतोय प्राइस वगैरे, या पाहून कुणीही ट्रेड करू नका, कारण की ह्या ज्या एंट्री आहेत ना ह्या होऊन गेलेल्या आहेत. ओके. हे सर्व होऊन गेलेलं आहे, हे माझं टार्गेट अचीव्ह करून झालेलं आहे, माझे ट्रेड घेऊन झालेले, त्याच्यामुळे हे बघून कुणीही एंट्री घेऊ नका. लक्षात घ्या. मी काय करतोय की बाबा काल आपण काय केलं होतं ते तुम्हाला मी आज सांगतो, म्हणजे पास्ट मधलं सांगतोय. त्याच्यामुळे ते बघून कोणीही ट्रेड करू नये. ओके. स्ट्रॅटर्जी तुमच्या समोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही बॅक हिस्ट्री करा, 3 महिन्याचा डेमो करा आणि मग तुम्ही फायनान्शियल ऍडवायझरशी बोलून तुम्ही तुमचं सुरू करू शकता. ठीक आहे. तर चलो चार्टवर जाऊन मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी समजावून सांगतो. ठीक आहे. चल, आता आपण आलो आहे चार्टवर. ओके. मी तुम्हाला सांगितलं इथे 9 EMA लावलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. MA रिबिन म्हणून इंडिकेटर आहे, त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये गेलात तिथे सर्च, तिथे बघा 9चा आणि EMA बाकी सर्व याच्यात 4 तुम्हाला MA लावता येतात. तर मला एकच हवाय, मी ब्लू कलर ठेवलाय, तुम्हाला जो आवडतो तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. चलो, तुम्हाला MA रिबिन पाहिजे असेल तर ते इंडिकेटर मध्ये जायचं, इथे टाईप करायचं MA रिबिन तर येतं. मी ते स्टार करून ठेवलेला आहे, मला तो आवडतो त्यासाठी मी तोच यूज करतोय, मला तो फॉलो होतोय. ठीक आहे. चलो, तर आता समजून घेऊ आपल्या साधारण 13 तारखेच्या ज्या काही एंट्र्या होत्या त्या समजून घेऊया. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपला टायमिंग काय आहे, आपला टायमिंग आहे 11:30 AM टू 12:30
रात्री 12:30 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे आता इथे AM येतं ऍक्च्युली, पण PM लक्षात ठेवायचं, कळण्यासाठी मी AM PM म्हणतो. ठीक आहे, तर बघा 13 जून सकाळचे 7:30. खाली टायमिंग दिसत असेल तुम्हाला 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30. ओके, 1:30 वाजता त्याने आपल्याला ग्रीन कॅन्डल दाखवली. थोडस झूम करतो लक्षात येण्यासाठी. 1:30 वाजता ग्रीन कॅन्डल दाखवली. आता 1:30 वाजताच्या ग्रीन कॅन्डलचा हाय काय आहे? 3, 4, 2, 6. ओके, आता आपल्याला काय बघायचं की बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला एंट्री घेताना ग्रीन कॅन्डलच हवी. ओके, ती ग्रीन कॅन्डल अशी हवी की त्याने आपल्या मुव्हिंग ऍव्हरेजला टच करून वरती एंट्री द्यायला पाहिजे, वरती ती क्लोज झालेली पाहिजे. ओके, त्या ग्रीन कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केला तर आपण लगेच तुरंत एंट्री घेऊन टाकायची. आता आपण इथे बघू शकतो नेक्स्ट कॅन्डलने आपल्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक केलाय का. तर याचा हाय होता 3426.220 आणि नेक्स्ट कॅन्डलचा हाय आहे 3427.37. म्हणजे आपला हाय ब्रेक झालेला आहे. ठीक आहे, तर आपण इथे एंट्री घेतली होती. माझी एंट्री झाली होती 3427 ला. लक्षात घ्या, एंट्री घेता घेता हाय जरी 26 असला तरी +1 किंवा $2 होऊन जातं, तर त्याला काही जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पण अति वरती एंट्री होता कामा नये, म्हणजे $5, $7 ची एंट्री होता कामा नये. $1 ते $2 प्लस मायनस चालू शकतं. ठीक आहे, आता आपली 3427 ला एंट्री झाली. आपण काय करणार, ही एंट्री मॉडिफाय करून टार्गेट लावून टाकणार. टार्गेट काय आपलं +$10. ठीक आहे, इज इक्वल टू किती होतं त्यांचे 3437. हे झाले आपली टार्गेट. आता आपण काय करणार, आता आपण आपलं टूल बाहेर काढणार. कोणतं? वेटिंग. ठीक आहे, शांत मागे टेकून सीट बॅक रिलॅक्स करते, वेटिंग करते. जोपर्यंत आपलं टार्गेट होत नाही तोपर्यंत शांत बसायचं. बघा आता आपलं टार्गेट कधी अचीव्ह झालंय. इथे आपला हाय ब्रेक केलेला आहे. नंतर आपण वाट बघितलं, साधारण 5:30च्या कॅन्डलने आपला जर याचा 5:30च्या कॅन्डलचा हाय पाहिला तर 3438.260 आहे आणि आपलं टार्गेट आहे 3437. त्यामुळे आपल्या इथे टार्गेट अचीव्ह झालं. ओके, आता हे टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर अजून एक गोष्ट अशी झाली आहे की याच कॅन्डलने मुव्हिंग ऍव्हरेजला टच करून ग्रीन मध्ये वरती क्लोज दिलेला आहे. ठीक आहे, आता याचा हाय काय आहे, याचा हाय आहे 3438. ओके, 0.260. तर ह्याचा हाय आता ही झाली होती आपली फर्स्ट एंट्री. आता सेम कंडिशन झाल्यामुळे इथं आपलं टार्गेट अचीव्ह झाल्यामुळे आपल्याला सेकंड एंट्रीला काय मिळाला, चान्स मिळाला. आपण सेकंड एंट्री घेणार का, जर आपली कुठलीही एंट्री अडकली नसेल तर आपण सेकंड एंट्री घेणार. सेकंड एंट्री काय कितीला झाली आपली 3439 ला झाली होती. माझी 38 आहे हाय आहे, तो नेक्स्ट कॅन्डलने ब्रेक केलाय, पण घेता घेता $1-2 वरती जातो. ओके, मग काय केलं, याला $10 टार्गेट लावलं. ओके, टार्गेट झालंय 3449. ओके, आता परत काय करणार आपण, वेटिंग. जोपर्यंत टार्गेट अचीव्ह होत नाही तोपर्यंत वेटिंग. तर आता बघा नेक्स्ट कॅन्डलचा हाय होता 3446, म्हणजे आपलं टार्गेट साधारण $1-2-3 राहिलेलं आहे. तर काही करायचं नाही, शांत बसायचं. ओके, मग त्या दिवसाला वाट पाहिली तर त्या दिवशी काही आपलं 13 जूनला टार्गेट अचीव्ह झालं नाही. आपण होल्ड केले, वेटिंग. आपण स्विंग ट्रेडर आहे, आपण होल्ड केलं. तर आपण मग काय केलं, होल्ड केल्यानंतर आज सकाळीच म्हणजे पहाटे साधारण हाय मारला आहे 16 जूनला त्याने 3451 हाय पाहिला, तर आपलं टार्गेट होतं 3449. म्हणजे आपली ही सेकंड एंट्री पण टार्गेट अचीव्ह झालेली आहे. ओके, आणि आता वाजतायत 11:35, पण अजूनपर्यंत आपल्याला काही एंट्री मिळालेली नाही. मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली प्राइस होती. ओके, आता आजच्या ज्या काही एंट्री होती त्या तुम्हाला उद्या मी पोस्ट करेल. चलो, हे झालं आपलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतरचा विषय. ठीक आहे, आता आपण बघू, सपोज आपलं टार्गेट अचीव्ह झालं नसतं तर काय कंडिशन केली असती आपण. समजा आपण इथे एंट्री घेतली, होती, इथे आपली फर्स्ट एंट्री झाली होती. हे टार्गेट आपले ह्या
कॅन्डलने अचीव्ह केलं होतं. समजा इथे आपलं टार्गेट अचीव्ह झालं नसतं आणि इथूनच मार्केट पडायला लागलं असतं, असं मुव्हिंग एव्हरेज पडत 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 खाली आलं असतं. ओके, तर आपण काय केलं असतं बाबा आपली प्राइस खाली आल्यावरती? तर आपली फर्स्ट एंट्री होती बघा मित्रांनो, कितीला होती? 3, 4, 2, 7. माझी पहिली एंट्री जर इथे झाली तर मी आणि मार्केट पडलं, मी काय करणार? मी करणार सगळ्यात महत्वाचं वेटिंग. वेटिंग काय करणार की मला सेकंड एंट्री ही -$50 खाली मिळावी, म्हणजे 7, 7, 3, 3. ओके, जर 3, 4 to 7 मध्ये -$50 केले तर 3377 म्हणजे 3377 ला आपली सेकंड एंट्री जनरेट होते. ती कशी जनरेट होते? समजा साधारण 3377 इथे कुठेतरी आहे. ठीक आहे, इथे आपण इथून ते इथपर्यंत एकही ट्रेड करायचा नाही. जशी प्राइस 337च्या खाली येईल तेव्हा आपण वाट बघायची आपल्या एक टायमिंग पिरियडची. तिथून पुढे जर कॅन्डल अशी खाली करत 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 मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाली, ओके, आणि नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला तर आपली इथे सेकंड एंट्री झाली. ती कितीला झाली? समजा साधारण कितीला होऊ शकते? या प्राइसला सुद्धा होऊ शकते, 3377 ला सुद्धा होऊ शकते. थोडंसं प्लस मायनस $4-5 इकडे तिकडे चालेल, पण जास्त नसावं. समजा आपण इथे 337 ला आपली सेकंड एंट्री झाली, ही आपली फर्स्ट एंट्री होती, इथे आपण सेकंड एंट्री केली आणि इथूनही पडलं, तर आपण काय करणार? वरची स्ट्रॅटेजी खाली फॉलो करणार. -$50 आपण काय करणार? 3327 ते कुठे आहे? साधारण 3327 इथे या आसपास आहे. ओके, इथपर्यंत आपण एकही ट्रेड करणार नाही. या इथून ते इथपर्यंत एकही ट्रेड करणार नाही. आपण वेट करणार की परत आपल्याला एंट्री भेटावी 3327च्या खाली. जशी याच्यावरती 9 AM याच्यावरती ग्रीन कॅन्डल क्लोज होईल आणि नेक्स्ट कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, तसं आपण इथे एंट्री घेणार. परत कसं झालं? परत तोच रूल फॉलो करायचा. ती आपली तिसरी एंट्री होईल, खालची अजून जर झाली तर ती चौथी होईल. ओके, लक्षात आलं मित्रांनो? लक्षात घ्या, गेल्या 4 वर्षात मी 4 वेळा ऍव्हरेजिंग करण्याची वेळ माझ्यावर 1 ते 2 वेळा आली होती. ओके, 4 वेळा ऍव्हरेजिंग करण्याची वेळ माझ्यावर 1 ते 2 वेळा आली होती. म्हणून मी आपल्याला सांगताना 5 वेळा म्हटलं आहे की एवढा फंड असावा, एक सेफ साईड. ओके, नाहीतर 1 एंट्रीमध्ये 2 एंट्रीमध्ये आपलं टार्गेट 1 किंवा 2 किंवा 3 एंट्रीमध्ये आपले तिन्ही टार्गेट अचीव्ह होऊन जातात. कारण की जेव्हा गोल्ड खाली पडतं तर त्या कंडिशन मध्ये गोल्ड स्पीडने वरती पण जातं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी आहे, तुमच्या लक्षात आली असेल. आता ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आहे तुमची सायकोलॉजी ह्या ट्रेडसाठी. कारण की इथे सायकोलॉजी का स्ट्रॉंग असावी माहिती का मित्रांनो? कारण की गोल्डचा ट्रेंड अप ट्रेंड जरी असला तरी फास्ट वरती जातं आणि फास्ट खाली येतं. ओके, ह्या अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपल्या कंटिन्युअस एंट्र्या अचीव्ह होत असतात त्यावेळेस आपल्याकडे ग्रीड नकोय. ज्यावेळेस आपण समजा 2-3 एंट्र्या आपल्या अडकल्या, 4 जरी एंट्र्या अडकल्या तरी आपल्याला फिअर येता कामा नये. का येता कामा नये? कारण की आपला जो फंड आहे तो याला कॅपेबल आहे, त्याचप्रमाणे आपण मॅनेज केलेला असतो, त्याप्रमाणे आपली लॉट साईज असते. त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. त्यासाठी आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. लक्षात आलं? हे करत असताना मित्रांनो लक्षात घ्या, कुठेही आपण चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न, सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे काही पाहत नाही. मला मित्रांनो हे फार वर्क करत नाही असं वाटतं. काही न करत असेल, ओके, त्याबद्दल हे नाही, पण मला याच्यामध्ये असं अडकवायचं नाही. मला एक सायकोलॉजी बेस्ड स्ट्रॅटेजी हवी आहे आणि ती वर्क करणारी हवी. ओके, लक्षात आलं मित्रांनो? आता तुम्हाला वाटत असेल की ही ऍव्हरेजिंग स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पर्सनली शिकवावी, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक फॉर्म दिला आहे, तो फॉर्म भरून तुम्ही सबमिट करा. एका नॉमिनल फीज मध्ये, एकदम नॉमिनल फीज मध्ये तुम्हाला मी पर्सनली शिकवेल स्ट्रॅटेजी. ओके, आता पर्सनल शिकवलं म्हणजे याच्यात काही सिक्रेट आहे का? काही सिक्रेट नाहीये. स्ट्रॅटेजी अगदी हीच आहे. मी ही स्ट्रॅटेजी फॉलो करतो आणि मी तुम्हाला रोज मागच्या दिवसाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तुम्ही मागे गेले तर तुम्हाला लक्षात येईल ते मागचे व्हिडिओ पाहिले तर. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा, कुठे बाय केलं आपण, कुठे सेल केलं होतं, तर बॅक हिस्ट्रीमध्ये तुमची बॅक हिस्ट्री पण होऊन जाईल यामध्ये. तर याच्यामध्ये कुठलेही सिक्रेट नाहीये.
मी ज्यावेळेस तुम्हाला पर्सनली हे स्ट्रॅटेजी शिकवणार त्यावेळेस मी तुम्हाला तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी हेल्प करणार आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डिसिप्लिन राहण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे. या 2 गोष्टी मी तुमच्याकडून करून घेणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी एंट्री क्रिएट होणार त्यावेळेस मी तुम्हाला एक छोटासा अलर्ट देणार की बाबा एंट्री या ठिकाणी क्रिएट होती. ओके, लक्षात आलं मित्रांनो? ओके, तुमचे काही कमेंट क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये टाका. तुम्हाला काही कळलं असेल, नाही कळलं असेल तेही कमेंटमध्ये टाका. तुमचे काही सजेशन्स असतील तेही कमेंटमध्ये टाका. मी नक्कीच त्यावरती विचार करून तुम्हाला त्याची उत्तरं देईन. ओके, तर मित्रांनो चला, आजचा व्हिडिओ थोडा फास्ट झाला असेल तर त्यासाठी क्षमा करा. थोडीशी कामांमुळे जमत नाही. चला तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलो बाय.